नमस्कार मंडळी. 370ची बिर्याणीच नाही तर तुम्ही 10 रुपयाचा आईस्क्रीम सुद्धा एकमेकांसोबत खाऊ शकता, जर तुमच्या नात्यांमध्ये रिस्पेक्ट, म्युच्युअल कन्सेंट आणि मोस्ट इम्पॉर्टंटली अंडरस्टँडिंग अँड लव्ह असेल तर. कारण आपण इतका खर्च केला, तितका खर्च केला असं पॉइंट आउट सारखं करू नका. त्या मुमेंटला एकमेकांचं पोट भरले का, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली यू शुड एन्जॉय दॅट मुवमेंट, आणि तुम्ही ती एन्जॉय केलेली असते. आणि नंतर गिल्ट, म्हणजे आणि दुसऱ्यांना गिल्ट देता कामा नये की तुम्ही इतका खर्च केला, तितका खर्च केला. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली बॉईज जास्त खर्च करतात. आय नो, इट इज रिअली फॅक्ट. पण काही आता नात्यामध्ये गर्ल्स ही जास्त पे आउट करतात. पण तुम्ही इतकं त्याला एकदम पॉइंट आउट करू नका की मी इतका खर्च केला. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्या पर्सनला हे वाटून देऊ नका की मी तुझ्यासाठी इतकं केलंय. कारण आपण त्या नात्यामध्ये त्या वेळेस असतो आणि ते जास्त महत्वाचं आहे. आणि नातं बहरत जे जातं, आणि कधी कधी नाही बहरत, पण उगाचच त्याला जास्त वाव दिल्याने ना ते ते नातं आणि ते जे मुवमेंट जे आपण हसण्यात घालवले आहेत ते खराब होतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कॉमेंट करून सांगा. अँड स्टे ट्यून्ड.